Hello students, how are you? Welcome to my YouTube channel RJ English Tutorials. Today we are going to learn the poem The Trees Are Kindest Thing I Know. This is the title of the poem. बघा, आज आपण इयत्ता 8वीची कविता द ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग ही आय नो ही कविता आपण शिकणार आहोत. बघा, कवितेच्या पहिल्या ओळी बघूया आपण. द ट्रीज आर काइंडेस्ट थिंग आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो अँड स्प्रेड अ शेड फॉर अ स्लीपी काऊज and gather birds among their boughs. बघा, the trees are the kindest thing. kindest. कवीला ह्या ठिकाणी हे जे झाड आहेत हे जगातील सर्वात जास्त दयाळू वाटतात. काइंडेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री, कारण झाडं कोणालाही इजा करत नाही आणि ते फक्त वाढतात. The trees are very kind in the world, and the trees do not harm anyone. They simply grow. झाडं फक्त वाढतात, ते कोणालाही इजा करत नाही. And spread a shade for a sleepy cows. झाडं त्या झोपणाऱ्या गायींसाठी, अगदी रानात इकडं तिकडं हिंडणाऱ्या गवत खाणाऱ्या गायींसाठी अगदी सावली धरतात, त्यांच्यासाठी सावली करतात. त्या सावलीमध्ये त्या गायी झोपतात. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊस. बाऊस मीन्स ब्रँचेस, फांद्या, झाडाच्या फांद्या, ब्रँचेस. ते पक्षी झाडांच्या शेंड्यावर, फांद्यांमध्ये एकत्र जमा होतात. पक्षी अगदी निवांत झाडांमध्ये राहतात. द बर्ड्स गॅदर among the trees, among the branches. In this way, the trees are very kindest. जगातील सर्वात दयाळू ही झाडं आहेत. आणि बघा, पुढच्या ओळी बघूया आपण. They give us fruit in leaves above and wood to make our houses of. They give us fruits. ते आपल्याला फळं देतात. द ट्रीज प्रोव्हाइड अस द फ्रुट्स. झाडं आपल्याला विविध प्रकारची फळं देतात. ते आपल्याकडनं काहीही घेत नाही. दे नॉट रिटर्न आस्क इन एनिथिंग. त्यांना परत आपल्याकडनं काही नको असतं. ते आपल्याकडनं रिटर्न त्याचं काही घेत नाही, तरी आपल्यासाठी ते फळं देतात. आणि झाडं आपल्याला घरं बनवण्यासाठी लाकडंसुद्धा देतात. द ट्रीज प्रोव्हाइड अस द वूड टू मेक आवर हाऊजेस. आपले घरं बनवण्यासाठी आपल्याला झाडं लाकूड पुरवतात. आपल्या घरांमध्ये अनेक ठिकाणी आपण झाडांची लाकडं वापरलेली असतात, आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे झाडं ही जगातील सर्वात दयाळू आहे. अँड पुढचे पॅराग्राफ. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबव अँड वूड टू मेक आवर हाऊजेस ऑफ अँड लीव्ज टू बर्न ऑन हॉलोविन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. बघा, हॉलिन नावाचा जो फेस्टिवल आहे, हॉलिन हा एक फेस्टिवल आहे जो पाश्चात्य देशांमध्ये साजरा केला जातो. ज्यावेळेस वसंत ऋतूमध्ये झाडांना पानं येतात आणि ती पानं गळतात आणि ती गळालेले पानं हे लोक त्या ठिकाणी जाळतात, शेकोटी करतात. थंडीचे दिवस असतात आणि त्यांना असं वाटतं की इव्हिल्स, जे काही वाईट काही प्रवृत्ती त्या ठिकाणी जळून जातील, निघून जातील. आणि म्हणून हा हॉलिन फेस्टिवल त्या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणून ह्या फेस्टिवलला त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि ह्या दिवसामध्ये जुने पानं गळून नवीन पानं येतात.
न्यू बर्ड्स त्या ठिकाणी त्याला नवीन कळ्या फुटतात, नवीन अंकुर फुटतात. बघा, दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन टू टच द बीम ऑफ मॉर्निंग सन. झाडं ही अशी पहिली असतात की सर्वात पहिले किरणं त्यांच्यावर पडतात. आणि झाडं हे सर्वात उंच वाढतात आणि त्याच्यामुळे उंच उंच झाडांवरती सूर्याची किरणं सगळ्यात अगोदर पडतात. वेन द अर्ली इन द मॉर्निंग सन रेज स्प्रेड ऑल ओव्हर द ट्रीज. सकाळी सकाळी सगळ्या झाडांवरती त्या फॉल्स द सन रेज ऑन द ट्रीज, झाडांवरती सूर्यकिरणं पडतात सगळ्यात पहिल्यांदा. अँड दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि सगळ्यात शेवटी ही झाडंच असतात की जे प्रकाशाला पकडून ठेवतात. प्रकाश सगळ्यात शेवटी पण झाडांवरच असतो आणि सगळ्यात प्रथमसुद्धा झाडांवरच येतो. फर्स्ट द सन रेज फॉल्स ऑन द ट्रीज अँड लास्ट दे होल्ड्स द लाईट ऑफ द सन. ते सूर्याचा प्रकाश पकडून ठेवतात शेवटी. म्हणून झाडं हे अतिशय दयाळू आहेत बघा. आणि निसर्गसुद्धा झाडांवर प्रेम करतो. झाडं आपल्याकडनं काहीही घेत नाही, काही मागत नाही आणि काही इजासुद्धा पोचवत नाही. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय. जेव्हा आकाशामध्ये चंद्र तरंगत असतो, तरळत असतो, जेव्हा आकाशामध्ये, आता ही कल्पना आहे कवीची, फ्लोट्स ऑन द स्काय. फ्लोट्स मीन्स तरंगणे, परंतु या ठिकाणी जेव्हा चंद्र आकाशात असतो त्यावेळेस ट्रीज हम म्हणजे गुणगुणणे, सिंग. द ट्रीज हम द ड्राउझी ललबाय. त्या ठिकाणी ड्राउझी, गुंगी आणणारं अंगाई गीत हे झाडं म्हणतात. आणि ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो. जे मुलं अगदी खूप वेळेपासून झोपी गेलेले आहेत त्यांच्यासाठी हे झाडं गाणं गातात. द ट्रीज सिंग सॉन्ग फॉर द चिल्ड्रन हू स्लेप्ट फॉर अ लॉंग टाईम. आणि अशा ह्या मुलांसाठी हे झाडं गाणं गातात. हम द ललबाय, ड्रॉझी ललबाय. ड्रॉझी मीन्स स्लीपी. आणि असे ह्या झाडांचं गाणं त्या मुलाला झोपी जायला भाग पाडतं. कारण त्यावेळेस थंड वारे सुटलेले असतात आणि अशा थंड वाऱ्यांमध्ये वारा सळसळत असतो आणि अशा सळसळण्या वाऱ्यामध्ये ह्या झाडांचं गाणं त्या ठिकाणी एक प्रकारे हमिंग वाटतं. हम, गुणगुणणे. अशा प्रकारे ही कविता आहे आणि ह्या कवितेचं आपण चाल लावू शकतो. आपण ह्या कवितेची चाल लावायची आणि ह्या कवितेचं जो वर्कशॉप आहे आपण ते पुढच्या पाठात घेऊया.